नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे ईश्वरीला अर्णव घरी शोधून घेऊन येतो आणि राकेशची मात्र त्यांनी जाम धुलाई केलेली असते. त्यानंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे पाडव्याचा. पाडव्याच्या दिवशी सुद्धा राकेशचं नवनवीन कारस्थान सुरूच असतं. ईश्वरी सकाळी खूप छान अशी तयारी केलेली असते, खूप छान स्वतः दिसत असते. अभ्यंग स्नानाची सगळी तयारी केलेली असते आणि त्यासाठी उठणं घेऊन तिने तिथं अर्णवची वाट बघत असते, कारण अर्णवला उठणं लावायचं आहे हे तिने ठरवलेलं आहे. आणि अर्णवची वाट बघत असते. तेवढ्यातच राकेश येतो. ईश्वरीला वाटलं की अर्णव सर आलेले आहेत म्हणून ईश्वरी मागे फिरते. ती म्हणते अर्णव सर, आणि समोर तर राकेश असतो. राकेशने ईश्वरीचा हात पकडलेला आहे आणि तिचा हात पकडून तो म्हणत असतो की या मुलायम हाताने मला उठणं लागलं पाहिजे असं राकेश बोलत आहे. तेव्हा मात्र ईश्वरी खूप घाबरलेली असते. ईश्वरीला कळतच नाहीये की काय करू. आणि राकेशने ईश्वरीच्या हातामध्ये असलेल्या त्या वाटीतील उठण्यामध्ये तिचा हात बुडवलेला आहे आणि ते उठणं तिच्या हाताने स्वतःला लावून घ्यायचं आहे असं राकेशचं चाललेलं असतं. परंतु त्या क्षणी अर्णव तिथं पोहोचलेला आहे आणि राकेशचा हात त्याने पकडलेला आहे आणि राकेशला एका धक्क्यामध्ये त्याने बाजूला केलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की या राक्षसाचा काही भरोसा नाही अर्णव सर, हा माणूस काहीही करू शकतो. तेव्हा अर्णव म्हणतो की काळजी करू नकोस. आणि ती उठण्याची जी वाटी आहे ती सगळी राकेशच्या तोंडावर ओतलेली आहे आणि ईश्वरीला सांगितलेलं आहे की काळजी करू नको. आज संध्याकाळपर्यंत हा जो माणूस आहे तो तुझे पाय धुवून तुझी माफी मागणार आहे आणि हेच तुला पाडव्याला माझ्याकडून दिलेलं गिफ्ट आहे एवढं समज, असं अर्णवने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र ईश्वरी खरं तर सुरुवातीला खूप घाबरलेली असते, पण अर्णवमुळे तिला एक ताकद मिळत असते आणि राकेशची मात्र वाट लागलेली आहे. तशीच वाट एक दिवस लावण्य आणि वल्लरीची लावलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण प्रत्येक वेळेस त्यांचं टोचून बोलणं वाढत चाललेलं आहे. ईश्वरीशी चुकीच्या पद्धतीने त्या वागत आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही मिळून रांगोळी काढत असतात. अर्णव ज्या वेळेस रांगोळी काढायला घेतलेली असते, अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. दोघंही खूप सुंदर अशी फुलांची आणि रंगांची अशी रांगोळी काढत आहेत. त्याच वेळेस अर्णव ईश्वरीकडे पाहत आहे. ईश्वरी अर्णवकडे पाहते. अर्णवला ईश्वरी म्हणते की पण सर तुम्ही हे सगळं करू लागताय. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, आपण दोघांनी एकत्र कोणतंही काम केलं तर ते छानच होतं असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. अर्णव ईश्वरीला सांगत असतो. आणि मग अचानक अर्णव तिची मदत करत आहे. पाना फुलांची रंगांची खूप सुंदर अशी रांगोळी काढत आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे बघ मी सिंदूर, कसं आहे माहितीये का, आपण दोघंही या रांगोळीसारखेच आहोत आणि दोघंही एका वेळेस एकाच कलरला हात लावतात. तेव्हा ईश्वरी म्हणते आपण दोघांनी एका वेळेस एकच कलर, म्हणजे तुम्हालाही तोच कलर आवडतो का. पण अर्णवने जेव्हा तो रंग तिथे भरायला घेतलेला असतो तेव्हा ईश्वरी म्हणते पण सर इथे तर ना रंग भरायचा होता, ही तर तुम्ही फुलं भरलेली आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की असू दे ना, छान दिसतात आणि ते तिथं सेटही होत आहेत असं अर्णव ईश्वरीला सांगत आहे. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते पण, तेव्हा अर्णव सांगू लागतो की जशी तू या घरात मिसळली आहे, जुळली आहेस, या घरामध्ये मिळून मिसळून वागत आहेत, तशीच ही फुलं सुद्धा तिथं सेट होत आहेत असं म्हणत दोघंही बोलत आहेत. अर्णव ईश्वरीची समजूत घालत असतो, तिला समजून सांगत असतो. तिचं त्याच्या आयुष्यात असलेलं स्थान काय आहे हे सांगण्याचा तो प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असतो. ईश्वरी म्हणत असते पण असं कसं. तेव्हा अर्णव म्हणतो हो ना, बघ ना, जेव्हापासून तू या घरात आली तेव्हापासून मी सुद्धा बदललो गेलोय, कम्प्लीट मी बदललेलो आहे एवढ्या छान पद्धतीने. अर्णव आणि ईश्वरी या दोघांचंही बोलणं चालू असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की खरंच या घरात आल्यापासून तूही सगळं बदलून टाकलेलं आहे, या सगळ्या गोष्टी खरंच उजळून निघालेल्या आहेत असं अर्णव सांगत आहे. त्याचबरोबर ईश्वरी अर्णवला म्हणते की बरोबर आहे आणि दोघंही एकमेकांकडे पाहून हसतात, कारण फायनली ईश्वरीने ज्या पद्धतीने तो रंग भरलेला असतो तो खरंच खूप छान असा भरलेला आहे. आणि मग ईश्वरी अर्णवकडे पाहत असते, अर्णवला म्हणत असते की हो अर्णव सर, खरंच आज खऱ्या अर्थाने दिवाळी आणि त्याचबरोबर या घरातली दिवाळी आहे. अर्णव म्हणतो की हो, तुझी या घरातली दिवाळी आहे आणि ती आनंदातच जाणार आहे असं अर्णव ईश्वरीला सांगत आहे. त्याचबरोबर तो म्हणत असतो की प्रत्येक रंग, प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित अशीच झाली आहे असं अर्णव ईश्वरीला सांगतो. ईश्वरी पण अर्णवकडे पाहत आहे आणि मग ती फुलं त्या रांगोळीमध्ये भरली जातात. जसं काही की ही रांगोळी म्हणजे अर्णव ईश्वरीच्या प्रेमाची रांगोळी आहे. दोघं जण एकमेकांकडे
पाहून ती रांगोळी तयार करत आहेत. त्या रांगोळीमधले प्रत्येक रंग जे आहेत ते अर्णव आणि ईश्वरी या दोघांनीही अगदी प्रेमाने भरलेले आहेत. म्हणजे त्यांच्या संसारातले रंग आहेत अशा पद्धतीने ते रंग भरले गेलेले आहेत. त्याचबरोबर इकडे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तेव्हा अर्णवकडे पाहून ती बोलत आहे. अर्णवला म्हणते की अर्णव सर, खरंच मला ना कळतच नव्हतं नक्की काय होणार आहे. पण तेव्हा ईश्वरीला अर्णव म्हणतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थितच होणार आहे असं ईश्वरीला अर्णव सांगत असतो. त्याचबरोबर दोघंही छान पद्धतीने रांगोळी तयार करतात. कारण रांगोळी ही खूप छान अशी अर्णव आणि ईश्वरीने काढलेली असते. परंतु अर्णव म्हणतो की चालेल मी आलोच असं म्हणत अर्णव आतमध्ये जाणार असतो. पण नेमकं त्याच वेळी घडणार आहे ते म्हणजे विचित्र असं लावण्य आणि वल्लरी दोघीही तिथे पोहोचणार आहेत आणि त्या दोघी जणी ईश्वरीला टोचून बोलणार आहेत. ईश्वरी मात्र छानपणे ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते. खूप आनंदाने हे सगळं करत आहे. लक्ष्मीपूजनाची तयारी चालू आहे आणि ईश्वरी आनंदानेच हे सगळं करत असते. परंतु वल्लरी आणि लावण्या या दोघींना मात्र बघवत नाही. त्या दोघीही तिथे येतात आणि म्हणू लागतात की हे सगळं काय चाललेलं आहे. कारण ही बळजबरीच्या सुनबाई आहेत ना, सगळं आनंदाने करतायत या घरात येऊन. त्यांना कसं माहितीये का, त्यांना काय करणार आहे, या घरातलं वैभव पाहून त्यांचे डोळे फिरले असतील असं ईश्वरीला बोलत आहेत. त्याच वेळी लावण्य म्हणते की विचार कर, हळदीच्या दिवशी माझा AR या लग्न मंडपातून उठून गेला आणि डायरेक्ट तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून तुला घेऊन तो इथे आला, तेव्हा माझी अवस्था काय झाली असेल या गोष्टीचा विचार तू करूही शकत नाही असं लावण्या बोलत आहे. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की तुम्ही चुकीचा अर्थ काढता, याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. वल्लरी म्हणत असते की चुकीचं वगैरे काही नाहीये, जे खरं आहे तेच सांगत आहे. ही रांगोळी काय आहे, हे सगळं वैभव काय आहे तुला वाटत असेल, पण हे सगळं तू पळवलेला आहे, लावण्याचा नवरा तू पळवलेला आहे. तेव्हा लावण्य म्हणते की हे जे गळ्यात मंगळसूत्र घालतेस ना ते माझं होतं, ते माझ्याकडून तू हिसकावून घेतलेलं आहे. हे कपाळावर कुंकू मिरवते ना ते सुद्धा माझं होतं, मी लावणार होते ARच्या नावाचं कुंकू, माझं आणि ARचं लग्न ठरलेलं होतं आणि ऐन वेळी तू गोंधळ घातलेला आहे आणि तू या घरात घुसलेली आहे. माझा नवरा माझ्यापासून तू पळवलेला आहे. आणि इकडे वल्लरी सुद्धा तेच बोलत असते. ईश्वरीला मात्र कळत नाहीये की काय करू, नक्की कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. या दोघीही अशा पद्धतीने त्या बोलत आहेत. तेव्हा मात्र ईश्वरी त्या दोघींकडे पाहत असते आणि ईश्वरीला काय बोलायचं कळतच नाहीये. ईश्वरीला आता डायरेक्टली सांगितलं जातं की तू तर अर्णववर असलेली जबाबदारी आहे, तू काहीच करू शकत नाहीयेस एवढं लक्षात ठेव. कारण तू फक्त ओझ आहे आणि AR सुद्धा ते ओझ म्हणूनच तुझ्याबरोबर नातं टिकवत आहे, एवढं लक्षात ठेव. तू ARच्या आयुष्यात डिझर्वच करत नाहीये तुझ्या आयुष्यात ARला, कारण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी ती लायकीच नाहीये असं लावण्य आणि वल्लरी बोलत असतात. खरं तर हे सगळं राकेशने सांगितलेलं असतं. जर असं बोललं तर ईश्वरीच्या मनाची घालमेल होणार आणि ईश्वरी निघून जाणार हे राकेशला चांगलंच माहिती आहे. म्हणूनच राकेशने हा सगळा डाव आखलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी मात्र काहीच बोलत नाहीये. ह्या दोघीजणी मात्र ईश्वरीला वाटेल तसं बोलत असतात आणि ईश्वरी मात्र रडत असते. त्या दोघीजणी एकमेकींना खुणवतात, चल झालंय आपलं काम असं त्यांचं बोलणं आहे. शेवटी ही बळजबरीची आहे आणि हिला काय वाटणार आहे आपल्याबद्दल असंच बोलणं त्यांचं चाललेलं असतं. कारण हिची ती लायकीच नाहीये अशा भाषेत ईश्वरीला त्या बोलत आहेत. ईश्वरीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. ईश्वरीला कळतच नाहीये की काय करू मी, कारण ईश्वरीने हे सगळं केलेलंच नसतं. ईश्वरीला माहितीच नसतं. अचानक सगळं घडलेलं आहे. अचानक अर्णव तिथं पोहोचलेला आहे. अचानक अर्णवने तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलेलं आहे या गोष्टीची जाणीव तिला सुद्धा नव्हती. तर तिने दुसऱ्याचा विचार करायचा प्रश्न कुठं होता, तिथं परिस्थितीच अशी होती ना. ईश्वरी विचार करू लागते. ईश्वरी म्हणते की खरंच अर्णव सरांवरती असलेलं ओझं आहे मी, अर्णव सरांनी माझी जबाबदारी घेतलेली आहे ती अशासाठी घेतलेली आहे का असा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र ईश्वरी कासावीस होते. ईश्वरी म्हणते की नाही, आता काहीही करून मला निर्णय घ्यावाच लागणार आहे. अर्णव सरांच्या आयुष्यात जर मी ओझं असेल तर मला त्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे असं ईश्वरीचं बोलणं चालू आहे. आणि ईश्वरीच्या डोक्यात विचार सुरू आहेत. ईश्वरी आता रांगोळीकडे जात असते. तिचं लक्षच नसतं एवढी सुंदर अशी रांगोळी तिने आणि अर्णवने मिळून काढलेली आहे. प्रेमाचा एक एक रंग त्या रांगोळीमध्ये भरलेला आहे. आणि ईश्वरी आणि अर्णव ईश्वरी त्या रांगोळीकडे जाते. तिचा पाय त्या रांगोळीवरती पडणार असतो. तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की मी सिंदूर काय करतेस हे सगळं, अगं आपण दोघांनी एकत्र काढलेली रांगोळी आहे, विस्कटली असती ना ती रांगोळी असं अर्णव तिला सांगत आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही काही नाही. आणि मग अर्णव म्हणतो की अगं काय करतेस,
तयारी करायला घे ना, असं काय करतेस, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर. असं म्हणत ईश्वरी अर्णवकडे पाहते. तेव्हा अर्णवला ती म्हणत असते की काय आहे हे सगळं, म्हणजे खरंच अर्णव सर, मी तुमच्यावरती असलेलं ओझं आहे ना, म्हणजे या घरातील सगळ्यांना असं वाटतं मी तुमच्यावर असलेली जबाबदारी आहे ना, असं एवढं बोलते. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, चल आवरायला घे, कारण आता लक्ष्मीपूजन करायचं आहे, असं अर्णवला ती सांगते. त्याचवेळी अर्णव म्हणत असतो की चालेल, आणि मग दोघंही निघत आहेत. त्याचवेळी अर्णव त्या रांगोळीकडे पाहतो आणि ईश्वरीला म्हणतो, खरंच आपण दोघांनी काढलेली रांगोळी खूप सुंदर अशी रांगोळी आहे. ईश्वरी रूममध्ये आलेली असते, विचार करत असते की काय करू मी. अर्णव सरांनाही प्रत्येक वेळेस मी त्यांच्यावर असलेली जबाबदारी वाटते आणि घरातील सगळेजण तेच म्हणत आहेत, कारण सगळ्यांनाच ते वाटत आहे. आता लावण्या मॅडम, वल्लरी मॅडम दोघेही मला तेच बोललेले आहेत, म्हणजे मी नक्की काय करते, माझं काय चुकतंय, असं ईश्वरीला वाटू लागलेलं असतं. ईश्वरी मात्र त्याच गोष्टींचा विचार करत आहे आणि ईश्वरी म्हणते की नाही, मला अधिकारच नाही हे सगळं करण्याचा, मी ह्या कोणत्या गोष्टी डिझर्वच करत नाही, हे सगळं झालेलं असतं. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते की नाही, मला निघून गेलं पाहिजे, मी कसं बसू पूजेला, मला नाही कळत आहे, कारण या घरामध्ये मी जबरदस्तीने आलेली आहे, हे मान्य करावंच लागणार आहे. अर्णव सरांनी सुद्धा अगदी घाईघाईत हा निर्णय घेतलेला होता. जसं रांगोळी काढताना ती ईश्वरी अर्णवला म्हणालेली होती, जसं आता तुम्ही रंग घाईत निवडला तसा तुम्ही निर्णय सुद्धा खूप घाईघाईत घेता, आणि तसंच झालेलं असतं असं ईश्वरीला वाटत आहे. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर आता बोलणं सुरू आहे आणि मग ईश्वरीची सगळेजण वाट बघत आहेत. तेवढ्यातच आजीचा फोन आलेला असतो. वल्लरी मात्र सांगत असते की हो, सगळी लक्ष्मीपूजनाची तयारी झालेली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की मला माहिती आहे की सगळी तयारी झालेली आहे आणि आता लवकरच आम्ही पूजाही करून घेऊ, असं वल्लरी सांगत आहे. तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी आले की आपण पूजेची तयारी करून घेऊया, पूजेला सुरुवात करूया, सगळी तयारी तर झालेली आहे. अंजलीने स्वतःहून छान अशी पूजेची तयारी केलेली असते. अर्णव खाली येतो, सगळेजण म्हणतात की ईश्वरी कुठे आहे. अर्णव म्हणतो की ती तर माझ्या आधीच खाली आली आवरून. तेव्हा सगळे म्हणू लागतात काय. अंजली म्हणते अरे पण ईश्वरी खाली आलेलीच नाहीये. तेव्हा राकेशच्या डोक्यात येतं की कुठे गेली माझी इंदोरी जिलेबी, म्हणजे ती तर खाली आली होती ना, मग अचानक काय झालं, अचानक कुठे गायब झाली, ती खाली आली होती तर मला कशी दिसलेली नाहीये. तेव्हा अर्णव म्हणत असतो की नक्की काय झालंय, मग ईश्वरी कुठे गेली, हे सगळं बोलणं चाललेलं आहे. आणि त्याच वेळी अर्णव विचारतो, सगळेजण शोधाशोध करू लागतात, आकाश, मामा, आणि अर्णव मात्र पहिलं राकेशला पकडतो आणि त्याला म्हणतो की चल बाहेर चला जेजू, मला बोलायचं आहे तुमच्याशी. आणि राकेशनं जाताना ह्या दोघींना खुणवलेलं असतं, या दोघींना म्हणालेलं असतो की तुम्ही काय बोललाय का तिला. तेव्हा या दोघीही म्हणतात की हो. आणि मग या दोघींनी जाणून बुजून हे सगळं केलेलं आहे हे राकेशच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. या सगळ्या मागे कोणाचा हात आहे हे राकेशला कळलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. ह्या दोघी मात्र खुश होतात. लावण्य म्हणते की खरंच ते निघून गेले असेल ना, काय झालं असेल, असं लावण्या वल्लरीला विचारते. वल्लरी म्हणते हा, गेली असेल तर गेली असेल, आपण काय विचार करायचा आहे, असं दोघीही बोलत आहेत. तेव्हा अर्णव सगळीकडे शोधाशोध करतो आणि माघारी येतो. तो म्हणू लागतो की नाही, कुठेच नाहीये मी सिंदूर. तेव्हा आकाशही आलेला असतो. आकाश म्हणतो मी सगळीकडे पाहिलं, कुठंच नाहीये ती. आता राकेश म्हणत असतो की काय झालं, कुठं गेले, नक्की काय झालेलं आहे, म्हणजे ईश्वरीजी कुठं गेले असतील, असं तो विचारू लागतो. तेव्हा अर्णव म्हणतो की चला बाहेर चला. अर्णव खूप चिडलेला असतो. अर्णवला असं वाटत असतं की नक्कीच ह्या राकेशनंच काहीतरी केलेलं असणार आहे. म्हणून अर्णव आणि मामा दोघंही थोडे कासावीस होतात. अर्णवला तर धक्का बसलेला असतो की नक्की काय झालं असेल, कुठं असेल इंदोरी, इकडे मी सिंदूर, असं त्याचं चाललंय. राकेशला पकडतो आणि त्याला घेऊन बाहेर येऊ लागतो. तेव्हा मात्र अंजली विचार करू लागते की काय झालं असेल, कुठं असेल ईश्वरी. तेव्हा मामा आकाशला म्हणतात की आकाश, मागच्या बाजूला बघ बरं, गार्डनमध्ये वगैरे आहे का, कुठे गेले ते कळत नाहीये. ह्या दोघी मात्र मजा मारत असतात. अंजलीला मात्र काळजी वाटत असते की अचानक काय झालेलं आहे, ईश्वरी कुठं असेल, ईश्वरी कशी असेल, असे प्रश्न अंजलीला पडलेले असतात. तेव्हा मात्र अर्णवने बाहेर आणलेलं असतं आणि राकेशची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. कारण अर्णवला वाटत असतं की नक्कीच यानेच काहीतरी केलेलं असणार आहे, याचाच काहीतरी हात आहे, म्हणूनच ईश्वरी गायब झालेली आहे असं अर्णवला वाटत असतं. आणि म्हणून तो राकेशची धुलाई करत असतो. तेव्हा राकेश म्हणत असतो की मला काय माहिती असणार आहे, तू तिचा बॉडीगार्ड आहे ना, तूच सांग कुठे गेली ती, मी कुठं लक्ष ठेवलेलं आहे तिच्यावरती.
तेव्हा अर्णव म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर ईश्वरीला काही झालं असेल, मी सिंदूरला काही झालं असेल तर जिवंत गाडील तुला इथं आत्ताच्या आत्ता मला सांगायचं ती कुठं आहे. तेव्हा राकेशचा गळा पकडलेला असतो आणि राकेशची चांगलीच बेदम अशी धुलाई सुरू केलेली असते. तेव्हा मात्र इकडे राकेश म्हणत असतो की मला नाही माहिती ती कुठं आहे आणि मी काय सांगू ती कुठं आहे ते, मला काय करायचंय, आणि तुला सापडली तर बघ, जा तिला शोध जा. जर ती तुझ्या आधी मला सापडली तर मी दिवाळी तिच्याबरोबर सेलिब्रेट करेन, एवढं लक्षात ठेव, असं राकेश अर्णवला बोलत असतो. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की बाद झालं, आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की कुठं आहे ती. अर्णवलाच तो म्हणतो, चिंट्या जा ना, शोध जा, कुठं आहे ती बघ जा, नाहीतर करू का दिवाळी तिच्याबरोबर साजरी, मी शोधायला गेलं तर काय होईल विचार कर. अर्णव भयानक चिडलेला असतो. एकतर ईश्वरी सापडत नाहीये आणि हा राक्षस वृत्तीचा माणूस हा जरा सुद्धा नीट बोलत नाही. त्यामुळे अर्णवला प्रश्न पडलेला असतो की काय करू नक्की, कुठे शोधू, कुठे मी सिंदूर, कुठे गेली असेल, असं अर्णव विचारू लागतो. तेव्हा मात्र राकेश त्याच्याकडे रागानेच पाहत असतो. राकेश म्हणत असतो की हे सगळं काय आहे ते मला नाही माहिती, जा शोध जा तू. अर्णव म्हणतो, जर ईश्वरीला काय झालं तर आत्ताच्या आत्ता जित्ता गाडील इथे तुला, असं अर्णव बोलत आहे. अर्णवने त्याची कॉलर पकडली आणि तो लगेच अंजली अशी हाक मारतो. अंजली अशी हाक मारली की अर्णवने त्याची कॉलर सोडलेली असते, कारण त्याच्यासाठी एक अंजली म्हणजे त्याच्यासाठी एक चांगलं कार्ड आहे ज्याचा वापर करून तो अर्णवला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो असं त्याला वाटत असतं. पण लवकरच अर्णव त्याची कशी वाट लावणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्णव आता ईश्वरीला शोधायला बाहेर पडतो, कारण त्याला कळलंय की राकेशचा तर हात नाहीये सध्या तरी, पण ती कुठं असेल तिला शोधणं खूप गरजेचं आहे. असं म्हणत अर्णव ईश्वरीला शोधायला बाहेर पडतो. ईश्वरी कुठं असेल, कुठं गेली असेल, काय झालं असेल, कारण तिचा मोबाईल ही घरातच आहे, तिने मोबाईल ही घेऊन गेलेली नाही. इकडे ईश्वरी बाहेर निघून आलेली असते, एका बाकड्यावरती बसलेली असते आणि ती रडत असते. ती म्हणत असते की नाही, हे सगळं काय आहे, म्हणजे मला तो अधिकारच नाहीये मी यांच्याबरोबर राहण्याचा, यांच्या घरामध्ये राहण्याचा. आणि अर्णवला ती सापडते. अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय, तुला कळतंय का, तू इथे येऊन बसलीस, आज घरी लक्ष्मी पूजन आहे आणि अशी तू रडत अशी का बसलेली आहे, काय झालंय नक्की, असं अर्णव तिला विचारू लागतो. तेव्हा मात्र ईश्वरी रडत असते. ईश्वरी अर्णवला सांगते की मला तो अधिकारच नाहीये, मी काय येऊ, म्हणजे मी कशी करू तुमच्याबरोबर पूजा, अहो हे लग्न म्हणजे एक जिम्मेदारी आहे ना, मग मी तुमच्याबरोबर कशी बसणार आहे पूजेला. तेव्हा अर्णव तिला सांगतो की तुला असं वाटतं का कधी माझ्याबरोबर, माझ्या नजरेत तुला हे दिसतं का, असं अर्णव तिला बोलत आहे. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला म्हणते की नाही. अर्णव तिला म्हणतो की तुला माहितीये का, तू घरातून निघून गेली, सगळेजण किती घाबरलेले होते, मी किती कासावीस झालेलो, तुला नाही माहिती, असं म्हणत अर्णव तिला बोलत आहे. आणि तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला म्हणते की पण अर्णव सर, मी तर तुमच्यावरची जबाबदारी आहे ना, मग असं कसं असेल, म्हणजे काय अर्थ आहे या सगळ्याचा, असं ईश्वरी त्याला विचारते, त्यालाच प्रश्न विचारत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो, बरोबर आहे तुझं, पण मी कधी जबाबदारी म्हणून नाही ना वागलेलो, माझ्यासाठी तू हे कोण आहे माहिती आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग सांगा ना, कोण लागते मी, कसं होणार आहे हे सगळं, असं बोलणं चालू आहे. त्याच वेळी अर्णव तिला सांगत असतो की चल, कारण माझ्या नजरेतून तुला असं दिसत आहे, कारण तू माझी जबाबदारी नाहीस, मी हक्काने तुला न्यायला आलेलो आहे, असं म्हणत अर्णव ईश्वरीला घेऊन जात आहे. त्याच वेळी इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही ईश्वरीला प्रश्न पडलेले असतात. अर्णव म्हणतो की चल पूजेला बसायचं आहे, इथे थांबून राहू नको. अर्णवने तिला समजवलेलं असतं की त्या घरामध्ये तुझी गरज आहे सगळ्यांना, त्या घरातील सगळ्यांना तू आपलंसं केलेलं आहे, चल तू लवकर, असं म्हणत ईश्वरीला तो घेऊन जात आहे. ईश्वरी सुद्धा फायनली अर्णव सोबत जायला तयार होते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता निघालेले असतात आणि ईश्वरीने पाडव्याचा दिवस आहे, सगळी तयारी केलेली असते, उठणं लावायचं असतं, अर्णवला आंघोळ घालायची असते, हे सगळं तिनं ठरवलेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस तिथे राकेश येतो, पण ईश्वरीला माहीतच नसतं. ईश्वरीला असं वाटतं की अर्णव आलाय, म्हणून ती आनंदाने मागे फिरून पाहते आणि अर्णव सर असं बोलते. तेव्हा मात्र तिथे अर्णव नसतो, तर तिथे राकेश आलेला आहे. आणि राकेश जेव्हा आलेला तिला कळतं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते. ती म्हणते की हे सगळं काय झालंय, आणि राकेश म्हणतो की या मुलायम हाताने मला उठणं लागलं पाहिजे पाडव्याचं, असं म्हणत तिचा हात त्याने पकडलेला असतो. दुसऱ्या हातामध्ये वाटीमध्ये उठणं असतं, तो त्या हाताने तिच्या हाताला ते उठणं लावतो आणि तिला म्हणतो की हे उठणं माझ्या तोंडाला लावायचं, तुझ्याकडून मला उठणं लावून घ्यायचं आहे, असं म्हणत तो हात जबरदस्तीने स्वतःच्या गालांकडे खिचून नेत असतो. आणि त्याच वेळी अर्णव तिथं पोहोचतो आणि अर्णव म्हणतो की बास, असं म्हणत त्याचा हात बाजूला अगदी उपटण्यापर्यंत अर्णवने तयारी केलेली असते. आणि त्याच वेळी अर्णवने ते वाटीतलं उठणं त्या राकेशच्या तोंडावर ओतलेलं असतं
आणि ईश्वरी म्हणत असते की हा राक्षस माणूस कधी थांबणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, कारण आज संध्याकाळपर्यंत हा राकेश तुझे पाय धुवून सर्वांच्या समोर तुझी माफी मागणार आहे. हेच मी तुला दिलेलं पाडव्याचं गिफ्ट असेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.